नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या अश्विनीस किचनमध्ये। आज मी इथे तुम्हाला रवा चिला कसा बनवायचा तो दाखवणार आहे। आमच्याकडे याला रवा चिला किंवा रवा डोसा बोलतात। तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंट्सद्वारे नक्की सांगा। हा खायला खूप छान लागतो। बरोबरच तुम्ही याला ब्रेकफास्टमध्ये बनवू शकता, लहान मुलांना टिफिनला देऊ शकता, हलकी भुकेसाठीही त्याला बनवू शकता। खूप चटपटा आहे। चला बनवायला सुरुवात करूया। त्याच्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप एवढा रवा घ्यायचा। रवा बारीक असायला हवा। अर्धा कप दही, अर्धा कप पाणी घ्यायचे, व्यवस्थित चांगले फेटून घ्यायचे आहे। आपल्याला इथे 1 कप रव्यासाठी 1 कपच पाणी लागणार आहे, पण सुरुवातीला अर्धा कप घालून चांगले फेटून घ्यायचे आहे। एकजीव झाल्यानंतर राहिलेले अर्धा कप एवढे पाणी त्याच्यामध्ये घालून घेऊयात। आता याला 2 ते 3 मिनिटं एकसारखे हलवत चांगले फेटून घ्यायचे आहे, ज्याने आपले मिश्रण एकजीव झाले पाहिजे। त्याचे टेक्स्चर खूप छान आले पाहिजे। जसे मी तुम्हाला इथे दाखवले असे याचे टेक्स्चर आले पाहिजे। आता रवा भिजण्यासाठी आणि फुलण्यासाठी 15-20 मिनिटं झाकण ठेवून ठेवूया। तोपर्यंत आपण इथं काही व्हेजिटेबल कट करून घेऊया। व्हेजिटेबल म्हटलं तर मी फक्त इथं कांद्याचाच वापर केलेला आहे। जर तुमची लहान मुलं जर व्हेजिटेबल खात नसतील, त्यांना जर तुम्ही याच्यामधून देणार असाल तर ही तुम्ही नक्कीच द्या। तिथे तुम्ही गाजर, शिमला मिरची, टोमॅटो असे व्हेजिटेबल देऊ शकता। बरोबर जर तुम्हाला का नाही थोडासा वेगळा फ्लेवरचा बनवायचा असेल तर हिरवे मटर बाजारात भेटतात, ते आणा, चॉपरमध्ये चांगले चॉप करून घ्या आणि ते तुम्ही याच्यामध्ये घाला। त्याचा फ्लेवर आणि टेस्ट आणि टेक्स्चर आणि दिसायला पण हिरवेगार खूप छान येते। तेही तुमची मुलं आवडीने नक्कीच खातील। आता इथे कांदा कट झालेला आहे। मी इथे कोथिंबीर पण कट करून घेत आहे। मी इथे जास्त व्हेजिटेबलचा वापर केलेला नाही, पण तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा तुमच्या आवडीनुसार नक्की करा। चला, आता इथे आपला रवा पण छान असा फुलून तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता टेक्स्चर किती सुंदर आलेले आहे। एकदा व्यवस्थित फेटून घेतले। आता मी इथे गॅस चालू केला। गॅसवरती एक पॅन ठेवला। पॅनमध्ये 2 चमचे एवढे तेल टाकून घेतले। त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकली। मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरे टाकले, व्यवस्थित हलवून घेतले आणि बारीक चॉप केलेला कांदा घातला। आता मी इथे कांद्याचा वापर केलेला आहे। इथे तुम्ही तुमचे व्हेजिटेबल टाकणार असाल तर सगळे व्हेजिटेबल हलकेसे फ्राय करून घ्या, त्याच्यामुळे ना त्याचे टेक्स्चर खूप छान येते। इथे आपला कांदा व्यवस्थित इथे परतून झालेला आहे। आता ही परतलेला कांदा आपल्याला ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी इथे कसा टाकला। आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीरशिवाय कोणताही पदार्थ अधुराच असतो। चवीपुरते मीठ म्हणजे साधारण 1 चमचा एवढे मीठ घालून घेतले। चांगले व्यवस्थित याला एकजीव फेटून घ्यायचे आहे। पण इथे तुम्ही लक्षात राहू द्या, जेव्हा तुम्ही हे व्यवस्थित फेटत आहात ना, त्यावेळेस का नाही त्याला एकाच साईडने व्यवस्थित फेटा, म्हणजे त्याचे टेक्स्चर खूप छान येते। आता इथे मी इनोचा वापर केलेला आहे, लेमन इनो आहे। जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही इथे 1 चमचा सोड्याचा वापर केला तरीही चालेल। आता इनोमध्ये मी थोडेसे इनो फुलण्यासाठी थोडे पाणी टाकले आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेतले। आता ही व्यवस्थित टेक्स्चर रेडी झालेले आहे। इथे ज्या पॅनमध्ये मी कांदा भाजून घेतला होता त्याच पॅनमध्ये मी थोडेसे तेल टाकले। आता याच्यावरती हे मिश्रण पसरवून घेतले। तुम्ही पाहू शकता आपला इथे रवा चिला किती सुंदर असा बनवून तयार झालेला आहे। इथे फक्त मीडियम गॅसवर ठेवायचा, हाय गॅस करू नका, जास्त स्लो पण करू नका। मीडियम गॅसवर पाहू शकता तुम्ही छान असा तयार झालेला आहे। दुसऱ्या साईडने आता मी याला चांगला भाजून घेणार आहे। खरपूस असा चांगला भाजून घ्यायचा। हा खायला खूप छान लागतो। आता तसाच मी दुसरा पण डोसा सोडत आहे। लक्षात राहू द्या, आता इथे मी दुसऱ्या वेळेस पण थोडेसे तेल टाकलेले आहे, पण 1-2 डोसे बनवल्यानंतर तेल टाकायची गरज पडत नाहीये। नॉनस्टिक तव्यावरती नाही, एकदा सुरुवातीला किंवा एकदा दोनदा तेल लावले की परत न तेल लावता पण तुमचे इथे रवा डोसा असो किंवा रवा चिला असो खूप छान बनवून तयार होतात। तुम्ही पाहू शकता इथे माझा दुसरा पण रवा चिला किती छान तयार झालेला आहे। तो तुटत नाहीये, काही नाही, खरपूस असा दोन्ही बाजूनी भाजून व्यवस्थित झालेला आहे। आता याला मी डिशमध्ये काढून दाखवते। आता हे रवा चिला किंवा रवा डोसा तुम्ही इथे नारळाच्या चटणी बरोबर किंवा तुमच्याकडे जे असेल त्या चटणी बरोबर तुम्ही याला खाऊ शकता। खायला खूप छान लागतो, खूप रुचकर लागतो। लहान मुलं तर खूप आवडीने खातील। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा। आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू